हॅलो हॅलो धन्यवाद दीपक पाटील सर आणि धन्यवाद दिनेश पाटील सर बंधू। या ठिकाणी मला समालोचनाची संधी आपण दिली त्याबद्दल मी दोन्ही आमच्या मान्यवरांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आपण पाहतोय मित्रांनो या ठिकाणी स्पर्धा ग्रुप ग्रामपंचायत सदस्य मिथुन दादा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आपण ही स्पर्धा आयोजित केलेली आहे। या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 50,000, द्वितीय 25,000, तृतीय 12.5 आणि चतुर्थ सुद्धा 12.5 तसेच आकर्षक चषक आहेत। तर आपण या अगोदर जो सामना पाहिला हा सामना तळोजा विरुद्ध दापोली या दोन संघांदरम्यान शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला हा सामना आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यामध्ये एक धावेच्या फरकाने निसटत्या धावेच्या फरकाने दापोली संघ या सामन्यामध्ये पराभूत झाला आणि तळोजा संघ या सामन्यामध्ये विजय झाला होता। विजय संघाचं अभिनंदन तसेच पराभूत संघाचे सुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो, कारण आपण या स्पर्धेत सहभाग घेतलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचे सुद्धा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आता आपण या ठिकाणी जाणार आहोत ते मात्र या मला वाटतं चौथा सामना आहे आजच्या दिवसातला आणि या चौथ्या सामन्यामध्ये दोन्ही संघ या ठिकाणी आहेत ते आंबापाडा आणि सावळा हे दोन संघ या ठिकाणी आपल्याला खेळताना पाहायला मिळतील। नाणेफेकीचा कौल या ठिकाणी लागला आहे तो मात्र सावळे संघाच्या बाजूने आणि त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। दोन्ही संघाचे 12वे खेळाडू या ठिकाणी जर आले असले तर येणे फार गरजेचं आहे, कारण आपल्याला या स्पर्धेमध्ये वैयक्तिक बक्षीस सुद्धा ठेवलेली आहेत त्यामुळे नाव कळणं फार गरजेचं असतं। माझ्या अगोदर आपण दीपक सर पाटील आणि आमचे बंधू दिनेशजी पाटील या दोन मान्यवरांचे आमच्या रायगड समालोचन असोसिएशनचे दोन हुकमी एक्के समालोचन क्षेत्रातले एक अग्रगण्य असे दोन व्यक्तिमत्वांचं या ठिकाणी आपण समालोचन ऐकलं। मी घरी असताना सहज यूट्यूब ओपन केला आणि मला ह्या स्पर्धेचं प्रक्षेपण पाहायला मिळाला। या ठिकाणी छोट्या मोठ्या हे दोन्ही बंधू आणि त्यांच्या विरुद्ध उस्मान पटेल हा सामना या ठिकाणी सुरू झाला आणि मी त्यावेळेस घरी होतो कालुंद्रेमध्ये आणि म्हटलं कधी इथं जातोय आणि या दोन संघातील ही अतिशय दमदार लढत आपल्याला पाहायला मिळाली। मात्र मी नशिबान होतो आणि दोन्ही संघातली ही लढत मला नक्कीच पाहायला मिळाली त्याबद्दल मी स्वतःला धन्यवाद समजतो। चला आपण लवकर सामना सुरू करायचा। पंच सांगतायत की फलंदाज पाठवा। सामना 4 षटकांचा राहणार आहे याची दोन्ही संघ नायकांनी तसेच त्यांच्या सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे। चला मित्रांनो आपल्याकडे वेळ कमी आहे आणि सामने मात्र भरपूर आहेत। आज आपण पाहतोय तर 10 संघ या आजच्या दिवशी खेळणार आहेत। चला सामना सुरू होणे फार गरजेचं आहे, कारण या ठिकाणी आपण पाहिलं तर आतापर्यंत हा चौथा सामना आहे। कृपया फलंदाजी करणाऱ्या संघाच्या संघ नायकाला विनंती असेल की आपले दोन्ही सलामीचे बॅटर मैदानात त्वरित पाठवायचे आहेत, कारण मित्रांनो मी पुन्हा सांगतो की आपल्याकडे वेळ कमी असेल आणि सामने मात्र जास्त आहेत, कारण आज 10 संघ इथे खेळणार आजच्या दिवसामध्ये। जे स्पर्धेचे काही नियम आहेत ते या ठिकाणी बरेचसे नियम मला माहिती नाही, मी आता उशिरा आलो त्यामुळे दीपक सर आणि दिनेश सर हे आपल्याला वारंवार या स्पर्धेचे नियम सांगतील। ही स्पर्धा कशी होईल, कुठले संघ क्वालिफाय होतील याचं जे विवरण आहे ते विवरण ह्या दोन मान्यवरांच्या वाणीतून आपल्याला पाहायला मिळते। तुर्तास दोन्ही समालोचक हे लंचसाठी गेलेले आहेत। दरम्यानच्या काळात मला या ठिकाणी समालोचन करण्याची जी संधी बंधू आपण दिलीत त्याबद्दल मी तुमचा शतशः आभारी आहे। चला फलंदाजांना विनंती असेल बॅटर पाठवा, लवकरात लवकर मैदानात पाठवा आणि पंचांना विनंती असेल की पंच सुद्धा आपण क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला सुद्धा सूचना द्या की आपण आपापल्या क्षेत्रामध्ये जायचंय, आपल्या फिल्डिंगचा जो एरिया आहे त्या एरिया कव्हर करायचा आहे। सामना 4 षटकांचा राहणार आहे याची दोन्ही संघाच्या संघ नायकांनी या ठिकाणी नोंद घ्यायची आहे। चला फारच उशीर होतो, फलंदाज का येत नाही काही कारण कळेल का? चला या 2 मिनिटात जर फलंदाज मैदानात आले नाहीत तर कदाचित संयोजकाकडून तुमच्यावर तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल अशी आम्हाला इथे सूचना आलेली आहे। या सूचनेचा आम्ही फक्त फॉरवर्ड करतो, आमच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला या ठिकाणी कळवत आहोत, कारण हे सगळे निर्णय जे आहेत
ते संयोजक कमिटीचे आहेत. आम्ही आमच्या पद्धतीचं काही सांगत नाहीये. चला फलंदाज या मैदानात या. बॅटर तुम्हाला 2 मिनिटाची फक्त अवधी दिलेली आहे. तर आपण सावळे संघाचा जर विचार केला तर पवार बंधूंची जोडी किरण पवार आणि अक्षय पवार हे 2 बंधू पवार बंधूंची जोडी या मैदानात खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही अष्टपैलू खेळाडू म्हणून आपल्या रायगड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतभर हे 2 बंधूंचा दबदबा आहे. सावळे संघाच्या बऱ्याचशा विजयामध्ये या 2 पवार बंधूंचा नेहमीच वाटा असतो. चला शेवटचा कॉल या ठिकाणी पुकारला जातोय. शेवटचा कॉल की आपण आपले फलंदाज त्वरित सलामीचे बॅटर मैदानात पाठवायचे आहेत. तर या ठिकाणी आणि 12वे खेळाडू दोन्ही संघाचे 12वे खेळाडू या ठिकाणी येणे फार गरजेचं आहे. कारण आपण या स्पर्धेमध्ये वैयक्तिक बक्षिसं ठेवली आहेत त्यामुळे नावं कळणं फार गरजेचं असेल. आम्ही इथे जेव्हा कॉमेंट्री करू किंवा आमचे स्कोरर या ठिकाणी गुणलेखक करतील त्यावेळेस त्यांना XYZ या ठिकाणी फलंदाजाचं नाव टाकण्याची संधी देऊ नका किंवा तशी वेळ येऊन देऊ नका अशी तुम्हाला विनंती असेल. आमचे YouTube ऑपरेटर असतील, आमचे स्कोरर असतील, ऑफलाईन स्कोरर असतील, या सर्वांची विनंती आहे की आपले दोन्ही संघांनी 12वे खेळाडू पाठवा. आम्हाला नावं कळत नाहीयेत. सावळे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि त्यांचा विरुद्ध संघ जो आहे त्या संघाला इथे त्यांनी फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. हॅलो दरम्यान या ठिकाणी सर्वांना भारतीयांना 15 ऑगस्ट 2024च्या शुभेच्छा. आपल्या देश 78वा स्वातंत्र्य दिवस साजरा करतोय आणि त्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व प्रेक्षक आणि खेळाडूंना पुन्हा एकदा मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. चला सामना सुरू होतोय. पंच आम्हाला या ठिकाणी कळवतात की सामना सुरू होतोय. पहिला चेंडू घेऊन येतोय तो गोलंदाज धीरज भोईर. पहिला चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट मारा, लेफ्ट आर्म माफ करा, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल. आणि त्या ठिकाणी फलंदाज सुद्धा डावखुरा, फलंदाजाचं नाव आहे प्रथमेश म्हात्रे उर्फ पिट्टू. आपण पाहतो नेहमीच प्रथमेश मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना आयकॉन म्हणून तो प्रसिद्ध पावलेला आहे. पहिला चेंडू वा परफेक्ट यॉर्कर आणि त्याच्यावर फलंदाज मात्र चक्क त्रिफळाची बाद होतोय. पहिला धक्का पहिल्या चेंडूवर बसतोय. मित्रांनो क्रिकेटमध्ये आपण जर केव्हा आपण पाहिलं ना तर सचिन तेंडुलकर त्याच्यानंतर आणि परफेक्ट यॉर्कर ह्या 2 गोष्टी फार क्रिकेटमध्ये महत्त्वाच्या आहेत. पहिल्या चेंडूवर काय फलंदाजाला अगदी इथे त्रिफळाचित केलं आणि पहिला चेंडू गडी बाद करतोय. अतिशय चांगला हुकमी एक्का जो या संघाकडून खेळणारा मात्र 0वर बाद होतोय. इथे गोलंदाजी मात्र अतिशय अचूक अशी आपल्याला पाहायला मिळाली. पहिला चेंडू यॉर्कर लेंगचा चेंडू आणि फलंदाजाला चेंडू समजण्यापूर्वी त्याचा यष्ट्या चित्त उद्ध्वस्त केल्या होत्या आणि इथे आपल्या संघासाठी एक सफलता मिळवली होती. चला दुसरा फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय अक्षय पाटील मोन्या. हा खेळाडू खरं पाहिलं तर आयकॉन म्हणून अलिबागचा हा एक गुणी खेळाडू, खऱ्या अर्थाने आपण पाहिला तर ऑलराऊंडर, अष्टपैलू, हरफन मौला खेळाडू अक्षय पाटील.
प्रथमेश म्हात्रेचा विकेट गेल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी आलेले आहेत अक्षय पाटील, मॅन फ्रॉम अलिबाग. आणि गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होतात तो गोलंदाज. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा, म्हणजे पंचांच्या उजव्या हातून आणि एसट्यांच्या अगदी जवळून, म्हणजेच लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतो हा चेंडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. फलंदाज या चेंडूवर फक्त पुश करतायत आणि एक धाव मिळतायत. पुश करो खुश रहो अशा प्रकारे या ठिकाणी पहिली धाव मात्र येते या ठिकाणी आणि धाव फलक सुरू होते. 1-1 अशी काहीशी अडखळती सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. आता फलंदाज येतोय तो या ठिकाणी प्रशांत. पुन्हा एकदा चांगला चेंडू या ठिकाणी आणि मिडॉनच्या दिशेने चेंडू, मिडॉपच्या दिशेने चेंडू तटवतो. एक धाव मिळते. एक धावेच्या भरीनंतर संघ या ठिकाणी पोहोचतोय तो मात्र 1-2 या धावसंख्येवर. अक्षय पाटील उर्फ मोन्या हा मात्र मोठे मोठे फटके मारण्यासाठी प्रसिद्ध असलेला खेळाडू आज या संघातून खेळताना आपल्याला आयकॉन म्हणून खेळताना पाहायला मिळतोय. पाहूया पुढच्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज राहील. हा सुद्धा अतिशय चांगला चेंडू आहे. ऑन द राईज उसळतोय. कमरेच्या जवळपास वरून जाणारा हा चेंडू आणि त्याच्यावर कोणत्या प्रकारची धाव मिळत नाहीये. धाव संख्या मात्र या ठिकाणी स्थिर आहे, ती मात्र 1-2 अशी. 4 षटकांचा हा मर्यादित सामना आहे. इथे आपण प्रेक्षकांची अलोट गर्दी पाहायला मिळते, कारण आज 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाचा हा उत्सव सर्व गावागावात, वाड्यामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि याचं औचित्य साधून या ठिकाणी ही भव्य दिव्य अशी स्पर्धा इथे आपण अनुभवतोय, पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा. यावेळेस सुद्धा वा काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. या गोलंदाजीसाठी नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत. उत्कृष्ट या ठिकाणी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. आणि पहिल्या षटका अखेर धावा होतात त्या फक्त 2 आणि 2 दरम्यानच्या काळात त्यांनी एक गडी सुद्धा बाद केलेला आहे. वा उत्कृष्ट गोलंदाजी या ठिकाणी या गोलंदाजाने केलेली आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस पहिल्या षटकाची ज्यावेळेस सांगता होते तेव्हा धावा होत्या 2 दरम्यानच्या काळात एक गडी सुद्धा बाद झालेला आहे. आता मात्र वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येण्यासाठी येतोय तो गोलंदाज किरण पवार. या ठिकाणी मात्र चेंडू चांगल्या पंचांकडून कोणत्या प्रकारचा इशारा येत नाहीये. थोडासा उसळतोय चेंडू, मात्र फलंदाज काहीशा पंचांकडे दाद मागताय, मात्र पंच आपल्या निर्णयाशी ठाम. किरण पवार एक अष्टपैलू खेळाडू, महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात गाजलेला हा खेळाडू. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. यावेळेस मात्र पंच आमच्याकडे वळताय, सांगतात हा चेंडू स्वेर आहे आणि एक धाव वाढेल. एक चेंडू वाढतोय. या अतिरिक्त धावेनंतर संघाची स्थिती या ठिकाणी होईल ती मात्र 1-3 अशी. किरण पवार पुन्हा एकदा सज्ज होतील. आपल्या षटकातला पुढचा चेंडू. यावेळेस काहीसा फुल टॉच पद्धतीचा पंच या ठिकाणी आम्हाला कळवता हा चेंडू नो बॉल आहे. नो बॉल आहे ना सर. आणि एक धाव, अशा एकूण 2 धावा मिळत आहेत. एक बाईच्या स्वरूपात एक धाव आणि एक नो बॉलची धाव. अशा प्रकारे 2 धावा मिळतात आणि दरम्यानच्या काळात फ्रीड सुद्धा असणार आहे. उघडा डोळे बघा नीट. आता येतोय फ्रीड. या फ्रीडचा तितकासा फायदा घेता येत नाहीये आणि पंच आम्हाला सांगतात या ठिकाणी मात्र घोषांकित क्षेत्रात चेंडू जातोय आणि दरम्यानच्या काळात एक धाव मिळते. एक धावेच्या भरीनंतर आपण पाहतोय संघाची स्थिती होते ती 1-6 अशी. किरण पवार आपल्या लौकिका साजेशी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतील या ठिकाणी, कारण त्यांचा संघ सुद्धा या आपल्या रायगड जिल्ह्यातील एक अतिशय चांगला संघ आहे. वैयक्तिक विचार जर करायचा झालास तर आयकॉन म्हणून प्रत्येक सामन्यामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस चांगला चेंडू, तितका चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळतील 6. येतोय दणदणीत खणखणीत षटकार. 6 धावांच्या भरीनंतर जर आपण विचार केला धाव फलकाचा तर इथे धावा होत आहेत त्या 12 धावा.
पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा झाल्या होत्या आणि या षटकात मात्र थोडंसं महागडं षटक आपल्याला पाहायला मिळतं ते किरण पवार यांच्याकडून। सर्वांची प्रतीक्षा असलेली स्पर्धा म्हणजे रायगड प्रीमियर लीग नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होते आणि या स्पर्धेसाठी खेळाडूंना जे एंट्री करायची अजून चालू आहे। यावेळेस पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळताय, सांगतात चेंडू स्वेर आहे, एक धाव वाढेल, एक चेंडू वाढतोय आणि या अतिरिक्त धावेनंतर आपण संघाची स्थिती तर एकच धाव मिळते व्हाईटच्या स्वरूपात। एक धावेच्या भरीनंतर आपण पाहतोय संघाची स्थिती होती ती 13 धावा। पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळताय, सांगतात हा चेंडू अगदी स्वेर आहे, व्हाईट बॉल, त्याच्यावर आणखी एक धाव मिळेल आणि ह्या एक धावेच्या भरीनंतर संघ या ठिकाणी पोहोचेल तो 1-14 या अंकावर। किरण पवार पुन्हा एकदा सज्ज राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतायत। पुन्हा एकदा लागोपाठच्या चेंडूवर या ठिकाणी आपण पाहतोय व्हाईटच्या स्वरूपात इथे धावा दिल्या जातात। किरण पवार धावा रोखाव्या लागतील, चेंडू या ठिकाणी काढावे लागतील, कारण जास्त आपण जर व्हाईट नो बॉल टाकले तर तेवढा वेळ सुद्धा जास्त जातो आणि तुमच्याकडून धावा सुद्धा समोरच्या संघाला जातात। पुन्हा एकदा किरण राईट आर्म ओव्हर द विकेट मारा। यावेळेस फुल टॉस पद्धतीचा चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आहे का नाही मात्र त्यांच्या आवाक्याबाहेर पंच आम्हाला सांगतात हा षटकार आहे। 6 धावा मिळत आहेत, 6 धावांच्या भरीनंतर संघाची स्थिती 21 धावा होत आहेत। या षटकामध्ये आतापर्यंत किरण यांनी 4 व्हाईट बॉल आणि 1 नो बॉल असे 5 या एक एक्स्ट्रा बॉल टाकले, त्यामुळे त्याचं षटक काहीसं लांबलंय। अजूनही या षटकातले 2 चेंडू शिल्लक असतील। या ठिकाणी आपण पाहतोय ऑफिशियल पंच जे लंच साठी गेल्यानंतर या ठिकाणी जे पंच आहेत ते सुद्धा एक क्वालिफाईड पंच आहेत। अतिशय चांगले निर्णय, चांगले अचूक निर्णय आपल्याला त्यांच्याकडून पाहायला मिळतात। यावेळेस मात्र चेंडू चांगला होता, किरण पवारच्या माध्यमातून हा चांगला चेंडू होता। दरम्यानच्या काळात एक धाव सुद्धा मिळते, एक धावेच्या नंतर संघ या ठिकाणी पोहोचेल तो मात्र 22 अंकावर। 1-22 बाद होणारा खेळाडू प्रथमेश म्हात्रे पहिल्याच चेंडूवर 0वर बाद झाले होते। किरण पवारच्या या पुन्हा एकदा पंच आम्हाला सांगतात हा नो बॉल आहे, याच्यावर मात्र इथे फ्री हिट येईल। उघडा डोळे बघा नीट, आता आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी फ्री हिट। या फ्री हिटचा हे फलंदाज कशा प्रकारे सामना करतात हे पाहणं सुद्धा फार महत्त्वाचं असणार आहे, कारण एक सुवर्ण संधी आलेली आहे। या चेंडूवर फलंदाजाला मनसोक्त असा फटका मारायला मिळतो। इथे मात्र चेंडू उंच गेलेला आहे, घोषांकित क्षेत्रात पंच आम्हाला सांगतात हा 1 धाव मिळेल आणि 1 धावेच्या भरीनंतर आपण पाहतोय संघाची स्थिती या ठिकाणी होते ती मात्र 25 धावा। किरणने या षटकामध्ये तब्बल 23 धावा दिल्या होत्या। हा घेतले तर 23 आणि पहिल्या षटकात फक्त 2 धावा, अशा प्रकारे 2 षटकाअखेर संघाची स्थिती या ठिकाणी झाली आहे ती 25। जर आपण सरासरीचा विचार केला तर 2 षटकानंतर आपण 2 षटकांची विचार केला तर 12.5च्या सरासरीने इथे आतापर्यंत 2 षटकामध्ये 25 धावा जमा केलेल्या आहेत। दरम्यानच्या काळात एक गडी सुद्धा बाद झालेला आहे। थोडासा स्पीडअप ठेवा मित्रांनो। आता मात्र या ठिकाणी नवीन गोलंदाज येतोय तो अक्षय, किरण पवारचे बंधू, कनिष्ठ बंधू या ठिकाणी मात्र आपल्या षटकातला पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतील। तिथे फलंदाज सुद्धा या ठिकाणी अक्षय पाटील उर्फ मोन्याला मात्र या ठिकाणी मोठे फटके खेळावे लागतील, कारण 2 षटका अखेर जर 25 धावा झाल्या तर याचा अर्थ 4 षटकानंतर आपल्याला 50च्या आसपास धावसंख्या पाहायला मिळेल। जर का ही सरासरी अशीच पुढे गेली तर आपल्याला साधारण 4 षटकानंतर 50च्या आसपास। यावेळेस अक्षयचा चेंडू यावेळेस चांगला होता, चेंडू अगदी पायावर पडतोय। दरम्यानच्या काळात एक लेग बायच्या स्वरूपात पंच आम्हाला कळवतात 1 धाव मिळते। 1 धावेच्या भरीनंतर संघ या ठिकाणी पोहोचेल तो 26 अंकावर।
1/26 षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी सज्ज आहे तो अक्षय पवार। पुढचा चेंडू यावेळेस सुद्धा अतिशय चांगला पंच सांगताय तिथे स्क्वेअर चेंडू आहे। एक धाव वाढेल, एक चेंडू वाढेल, या अतिरिक्त धावेनंतर संघाची स्थिती होते ती 27 अंकावर संघ पोहोचतोय। पुढचा चेंडू यावेळेसचा चेंडू मात्र अतिशय चांगला आहे, एसटीएनच्या जवळून जाणारा चेंडू आहे। फलंदाज पूर्णपणे या चेंडूवर बीट होत आहेत, उरलेलं काम एसटी रक्षक या ठिकाणी पूर्ण करताना पाहायला मिळतात। चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज दिशेने, इथे पुन्हा एकदा चेंडू घोषांकी क्षेत्रात जातोय। पंच आम्हाला कळवतात एक धाव मिळते, एक धावेच्या भरीनंतर आपण पाहतोय संघाची स्थिती या ठिकाणी होती ती 28 1/28 षटक क्रमांक 3 सुरू आहे। थोडासा सामन्यामध्ये स्पीडअप ठेवा कारण सामने भरपूर आपल्याकडे शिल्लक आहे आजच्या दिवसामध्ये। यावेळी सुद्धा चांगला चेंडू आहे, अक्षय या चेंडूवर पूर्णपणे बीट होत आहेत आणि मात्र दरम्यानच्या काळात एक धाव मिळते। एक धावेच्या भरीनंतर आपण संघाची स्थिती या ठिकाणी पाहतोय ती मात्र 29 धावा। हा सुद्धा अतिशय चांगला चेंडू आहे अक्षयच्या आणि फलंदाज इथे बाद होतोय। काट बिहाइंड द विकेट एसटी पाटी किरण पवारच्या हातामध्ये चेंडू विसवतोय। अशा प्रकारे दुसरा धक्का पाहायला मिळतोय आपल्याला तो संघ अंबापाडा या संघाला इथे मात्र दुसरा धक्का बसतोय आणि नवीन फलंदाज आपल्याला मैदानात पाहायला मिळते। इथे 12वे खेळाडू आलेले नाहीत, नाव कळत नाहीयेत मित्रांनो। दोन्ही संघाच्या संघ नायकाला विनंती असेल की आपण जय याचं आगमन होतंय 4थ्या क्रमांकावर। तिसऱ्या षटकातले अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत। 4 षटकांचा हा मर्यादित सामना आहे। आतापर्यंत धावा झाल्या ते 29, 2 गडी बाद 29 धावा। यावेळेस अक्षय मात्र थोडासा स्क्वेअर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय। एक धाव वाढते आणि एक चेंडू सुद्धा वाढतोय। 30 धावा होत आहेत, 2/30। हा चेंडू चांगला होता, या चेंडूवर मात्र कोणत्या प्रकारचा फटका नाहीये, चेंडू निर्धाव जातोय। अशा प्रकारे आतापर्यंत 3 षटकांचा खेळ संपलेला आहे। 3 षटका अखेर संघाची स्थिती या ठिकाणी होते ती 2/30 धावा। याचा अर्थ प्रति षटकाला आता मात्र थोडासा रन रेट आहे तो कमी होतोय। प्रति षटकाला 10च्या सरासरीने 3 षटकामध्ये 30 धावा झालेल्या आहेत। शेवटचं षटक आता शिल्लक असेल कारण 4 षटकांचा हा सामना आहे। शेवटचं षटक कोणता गोलंदाज या ठिकाणी येतो हे पाहणे सुद्धा फार महत्त्वपूर्ण असेल। चांगली स्पर्धा, पावसाळी रबर बॉल ची स्पर्धा। आपण जर टाकीगाव आणि भावाळे या 2 संघाच्या संघ नायकांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी त्वरित समालोचन कक्षाच्या समोर यायचं आहे। विनंती आहे आपल्याला लवकरात लवकर या कारण ही इनिंग संपल्यानंतर आपण त्वरित टॉच करणार आहोत, याची आपण दक्षता घ्या। तर गोलंदाज मात्र येतोय तो संकेत केदारी। पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज आणि समोर अक्षय। यावेळेस वाह काय चेंडू आहे आणि अक्षय सारख्या फलंदाजाला इथे मात्र उभा ठेवलेला आहे। चेंडू मात्र त्याला चकवतोय आणि एसटी रक्षकाच्या हातात विसवतोय। धाव संख्या मात्र स्थिर आहे ती 2/30 अशी। अजून या षटकातले 5 चेंडू शिल्लक असतील। अक्षय पाटील सज्ज होतोय पुन्हा एकदा। इथे मात्र घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, पंच आम्हाला कळवतात या ठिकाणी धाव मिळते मात्र ती एक धाव मिळते आणि एक धावेच्या भरीनंतर आपण पाहतोय संघाची स्थिती या ठिकाणी होते ती 2/31 अशी। अजूनही या षटकातले 4 चेंडू शिल्लक असतील। आतापर्यंत जर आपण किरण पवारच्या षटकाचा जर अपवाद वगळला तर तिन्ही गोलंदाजांनी चांगले षटक टाकलेले आहेत कारण किरणनी 23 धावा तब्बल दिल्या होत्या। पुढचा चेंडू आहे, इथे झेल जाण्याचा संभव पाहूया आणि नाही स्वतः फॉलोथ्र मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता मात्र प्रयत्न मध्ये यश मिळत नाहीये। दरम्यानच्या काळात एक धाव मात्र पूर्ण होते आणि ह्या एक धावेच्या भरीनंतर संघाची स्थिती होते ती 2/32 अशी। अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील या षटकातले।
दोन आल्या का? ठीक आहे, 2 धावा घेतल्या. आम्ही एकच पंच एकच सांगतायत. 32 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. हा 2 बाद 32. पंचाने आम्हाला इथे इशारा केलेला आहे की फक्त 1 धाव घ्यायची आहे. आम्ही या ठिकाणी गुणलेखक आमचे आणि अजूनही चांगला चेंडू. वा, काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते इथे. ती गोलंदाज संकेतने असे संकेत या ठिकाणी दिलेत फलंदाजी करणाऱ्या संघाला की मी सुद्धा या ठिकाणी अतिशय चांगली गोलंदाजी करू शकतो. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. हा चेंडू सुद्धा चांगला आहे, मात्र शॉर्ट मिडविकेटच्या दिशेला चेंडू चढवतो. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का? होतो. दोन्ही फलंदाज या ठिकाणी काय होतंय? बाद होतोय फलंदाज. आणखी 1 धक्का या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या संघाला बसतोय आणि धावा होत आहेत त्या मात्र 1 धाव या ठिकाणी घेतली गेली आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करताना फलंदाज धावबाद होतोय. तिसरा गडी बाद होतोय. 3 बाद 33 अशी या ठिकाणी स्थिती आहे संघाची. या षटकातले काही चेंडू शिल्लक असतील. 1 टू गो. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आणि आपण जर विचार केला ना, अगोदर जे सामने झाले होते पहिल्याच सामन्यामध्ये दीपक सर तुमच्या तोंडून ऐकलं होतं 77 धावा पहिल्याच सामन्यात झाल्या होत्या. आतापर्यंत हायस्ट स्कोर आहे. त्याच्यानंतर काही सामने 50 पार झाले होते. मात्र ह्या षटकामध्ये या सामन्यात धावा कमी आलेल्या आहेत. पुढचा चेंडू शेवटचा चेंडू आहे आणि उंच चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहे का? आणि हो, या ठिकाणी अक्षय पवारने अचूक असा झेल पकडलेला आहे आणि संघाला चौथा धक्का बसतोय. धाव संख्या होते ती 4 बाद 33 आणि 34 धावांची आवश्यकता असेल. याचा अर्थ प्रति षटकाला 8.5च्या सरासरीने धावा कराव्या लागतील या ठिकाणी सावळे संघाला. या ठिकाणी मला समालोचन करण्याची संधी दिली आमचे मार्गदर्शक आणि आमच्या रायगड समालोचन असोसिएशनचे सचिव श्री दीपकजी पाटील तसेच आमचे बंधू दिनेशजी पाटील दोघांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मी थांबतो आणि याच्यानंतर पुढच्या इनिंग मध्ये काय बिघडतंय काय घडतंय याचं धावतं वर्णन करण्यासाठी धावतं समालोचन करण्यासाठी आमचे जवळचे मित्र आमच्या रायगड असोसिएशनचे सचिव श्रीयुत दीपकजी पाटील यांना मी आमंत्रित करतो. धन्यवाद. ओव्हर टू दीपक सर. हॅलो. चला नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल तुम्हाला. पहिल्या फेरीमधील 5वा सामना आई अँड मीत 11 टाकीगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये वरद विनायक भावाळे भिवंडी बेल्ट मधील संघ तुम्हाला पाहायला मिळेल. आणि करणार आहोत टॉस आपण या 2 संघादरम्यान. सामना 4 ओव्हरचा असणार आहे. टॉस जिंकलाय तो भावाळे संघानं. वरद विनायक भावाळे पवन केणे तुम्हाला पाहायला मिळतील जायकॉन संघाकडून खेळत असताना. नेक्स्ट मॅच ती सुद्धा बिग फाईट असेल, परंतु सद्यस्थितीमध्ये हा सामना महत्वाचा आहे. सावळे संघ गरज आहे 4 ओव्हर्स मध्ये 34 धावांची क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्या. अंबापाडा संघ पहिल्यांदा बॅटिंग केली. फारशी चमक दाखवू शकलेले नाहीयेत फलंदाज आणि त्याचमुळे 33 वर थांबवलं गेलं. चांगली बॉलिंग राहिली ती सावळे संघाकडून आणि प्रत्येक गोलंदाजाचं नक्कीच कौतुक आपण करूया. अक्षय पवार आणि शंकर पाटील आहेत आज बदलापूर बेल्ट मधील आज आयकॉन सावळे संघाकडून खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि सलामीची जोडी सावळे संघाकडून मैदानामध्ये येत असताना
चला सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. अक्षय पवार आणि शंकर पाटील बदलापूर. अक्षय पवार स्वतः एक ब्रँड आहे आणि आयकॉन परंतु आज स्वतःचा घरचा संघ आहे. पहिलं षटक ओ मोन्याचा पहिलाच बॉल कव्हरला क्रॅकिंग ड्राइव्ह पाहायला मिळतोय. बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. 6 धावांकरता षटकार. कमाल स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. रिप्ले मधून पुन्हा एकदा अक्षय पाटील अलिबागचा खेळाडू मोन्या सरळ पाठवर दिला होता आणि लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून काढण्याचा प्रयत्न पहा. जेल घेतल्यानंतर अगदी हळूच त्याचा पाय त्या ठिकाणी बाउंड्री लाईनला होता आणि त्याच कारणास्तव इकडे मात्र मोन्या थोडासा नाखुश आहे. कारण असणारच 60 किलोमीटरचं अंतर पार करून तो खास आयकॉन खेळण्यासाठी आलाय. त्यामुळे त्याला सुद्धा कुठेतरी वाटत असेल माझ्याकडून सुद्धा चांगला परफॉर्मन्स झाला पाहिजे. पहिलाच बॉलवर षटकार ओव्हर द स्टंप्स न लोवर फुल टॉस बॉल तोही पिक केलाय. पाठवलंय मिड विकेटच्या वरतून. लगातार दुसरा षटकार. अक्षय पवार ऑन फायर. सुरुवातीपासूनच आक्रमण पाहायला मिळालंय आतापर्यंत. कमाल फटकेबाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. मोन्या पुन्हा एकदा ओ फुल टॉस बॉल आणि पाहूया कुठे गेला. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं हा चेंडू जात असताना तिकडे पहिली धाव वेगानं दुसऱ्यासाठी सरसावलेत आणि 2 धाबा. नो बॉलचा इशारा आलाय. सारे काही विपरीत घडतंय मोन्याच्या विरोधामध्ये. इकडे पाहायला गेलं तर पहिल्या बॉलवर घेतलेला झेल आणि टच झालेला तो बाउंड्री लाईनला पाय आणि तिथून मात्र मोन्याचं संतुलन थोडस बिघडलं. फुल लेंथ होता. ड्राईव्ह केला ऑन ड्राईव्ह लॉंग ऑन ला मिसफिल त्या ठिकाणी पाहायला मिळतं. बॉल सीमा पार. पहिल्याच ओव्हर मध्ये कदाचित पिक्चर क्लिअर होत असताना सावे टीम साठी अक्षयच्या पॅट मधून येतोय लाजवाब चौकार. लोवर फुल टॉस होता खाली पहा. अगदी समोर क्षेत्ररक्षक होता. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आंबापाडा संघ आहे. माहुल मुंबई मधील संघ आहे. सचिन काटकर प्रशांत काटकर अशी मोठी नावं या संघामधून खेळताना आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात. इकडे थोडासा शॉट केला होता. इकडे बीट केला अक्षय पवारला. धाव फलकावर सावळे संघाच्या आतापर्यंत 19 धावा आहेत. या बॅटचा हा चेंडू सरळ त्रिफळा उडवलाय. अक्षय पवार बाद होतोय. पहिली विकेट स्वाहा. सावळे संघ अक्षय पवारला गमावतोय. परंतु विकेट लवकर यायला हवी होती हाच विचार करत असतील. कदाचित ती पहिल्या चेंडूवर सुद्धा पाहायला मिळाली असती. मोन्याच्या गोलंदाजीवर जर झेल अगोदर कॅरी झाला असता थोडासा अंदाज तिथील सीमा रेषेलगत क्षेत्ररक्षकांना घेतला असता इकडे थोडंसं चित्र वेगळं पाहायला कदाचित मिळालं असतं. परंतु 5व्या चेंडूवर अक्षयला मात्र यश संपादित झालंय. 19 वर 1 पहिला झटका असेल आणि 3ऱ्या क्रमांकावर आज आयकॉन तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. सावळे टीम कडून आता दोनही फलंदाज आयकॉन असतील. धीरज भोईर आलाय. दाराबाईचा सुपर डुपर फॉर्म मध्ये आहे. यंदाच रबर बॉल गाजवतोय. टेनिसला सुद्धा तेवढाच फॉर्म. अगदी मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा धीरज भोईरनं ही स्पर्धा गाजवली आणि या मैदानाचा मात्र त्याला सखोल अंदाज सुद्धा आलाय. चांगला परफॉर्मन्स या मैदानावर राहिलाय. मागच्या स्पर्धेमध्ये वासुशेठ भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा होती. हो यावेळेस पहा थोडासा कट पाहायला मिळाला. चेंडू मध्ये टप्पा पडल्यानंतर स्लोअर बाउन्स उसळी घेणारा चेंडू. चांगलं फिनिश केलं. सुरुवातीला मात्र चांगले फटके पाहायला मिळाले. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 19 वर 1 सावळे संघ.
26 धावा झाल्यात. ऋतिक मात्रेला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर बपाडा टीम कडून. समोर धीरज भोईर आहे. 2 चेंडू मिस केले धीरजनं. कट केला. स्क्वार कटचा फटका. यावेळेस मात्र कबा पॉइंटला. पाठीमागे प्रोटेक्शन आहे. सिंगल येईल. पहिली धाव धीरज भोईर घेत असताना. तीन धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. एका धावेची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. आणि 33 धावा आतापर्यंत धाव फलकावर सहजतेनं जवळजवळ विजयाची कवसणी यावेळेस खाते. लॉफ्ट केलंय बॉलला. पाहूया धीरज भोईरचा स्ट्रोक. लॉंग ऑनच्या वरतून विजयी षटकार. सामना फिनिश. जिंकलाय सावळे संघ. वेल प्लेड. सुपर शो. चला टाकीगाव संघ आणि भावाळे संघ आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करा लवकर. आणि मान ऑफ द मॅच सामनावीर पुरस्कार मात्र जाईल सावळे संघाचा. अक्षय पवार 6 बॉल मध्ये 18 धावा आणि 1 षटक टाकताना 4 धावा देताना 1 गडी बाद केलाय. अष्टपैलू कामगिरी करणारा अक्षय ठरलाय या मॅचचा मान ऑफ द मॅच. चला टॉस जिंकलाय वरद विनायक भावाळे संघाने आणि त्यांनी पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सलामीची जोडी पाठवा. मीत अँड आई 11 टाकीगाव. अर्थातच मीत म्हटलं की नशीब शेठ भोईर साहेब कोहली आणि दुसऱ्या बाजूला आई 11 कैलास शेठ म्हात्रे आई ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रमोवे. त्यांनी पॅक केलेला हा संघ, स्पॉन्सर केलेला हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. टाकी